इव्हिनिंग आशाताई, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, हा जो काही जुलै 2025 आहे, तर त्यामधील ज्या काही आपण एकूण 3 माता बैठकी घेतो, तर त्यापैकी ज्या काही 2 माता बैठकी आहेत, तर त्याचे व्हिडिओ मी या चॅनलवरती त्याचं प्रोसिडिंग वगैरे कशाप्रकारे लिहायचं, कुठले विषय वगैरे निवडायचे, तर हे दोन्ही पण व्हिडिओ या चॅनलवरती टाकलेले आहेत. ते तुम्ही जाऊन पाहू शकता. तर यानंतर आपण जी काही लास्ट म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये माता बैठक तिसरी घेतो, तर त्याचं प्रोसिडिंग आम्ही बैठक घेण्याच्या अगोदरच तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून पाठवत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की उपयोगी पडेल व आपल्याला दरवेळेस जो प्रश्न पडतो की एका महिन्यात 3 माता बैठकी कुठला, म्हणजे माता बैठकीसाठी विषय कुठला निवडायचा, तर हा जो तुमचा प्रश्न आहे तर तो सॉल्व्ह होईल. त्यामुळे जर या चॅनलची किंवा या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला, तर तुमच्या इतर आशा मैत्रिणींपर्यंत देखील हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. कारण की आशाताईंच्या दृष्टीने उपयुक्त आणि त्यांच्या मानधनाचा प्रश्न असो किंवा त्यांचं काम असो, त्यांचं जे काही रेग्युलर अपडेट आहे, तर त्याबद्दलचे प्रत्येक अडचणीवरचे व्हिडिओ या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे नक्की व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या सर्व आशा मैत्रिणींना या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. चला तर मग जराही वेळ न घालवता आपण सुरू करू तो व्हिडिओ. तर बघा, माता बैठक तिसरी जुलै 2025. तर या महिन्यामध्ये आपण 2 माता बैठकीचे व्हिडिओ तर बनवलेले आहेत, परंतु आपल्याला दरवेळेस आपण माता बैठकीमध्ये आहारावरती आधारित एकतरी व्हिडिओ बनवणं आवश्यक असतं. त्यामुळे या जुलै महिन्यात कशा प्रकारचा आहार घ्यायचा, तर याबाबतचा हा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओचा विषय नेहमीप्रमाणे आपण इथं वरती लिहिणार आहोत. या ठिकाणी तुम्ही दिनांक लिहायचे आहे ज्यावेळेस तुम्ही ही बैठक घेताल. तर बघा, आहार समुपदेशन जुलै महिन्यात कोणता आहार घ्यावा. तर तुम्ही आहार समुपदेशन किंवा गरोदर स्तनदा माता असतील किंवा इतर मातांना आहारविषयक माहिती या व्हिडिओ म्हणजे या तिसऱ्या माता बैठकीमध्ये सांगू शकता. तर बघा, वरील विषयास अनुसरून या ठिकाणी माता बैठक भरवण्यात आली व उपस्थितांना पुढील प्रमाणे समुपदेशन करण्यात आले. तर जुलै महिन्यात पावसाळ्यामुळे वातावरणात बदल होतात, त्यामुळे आहारात काही बदल करणे आवश्यक आहे. या महिन्यात हलका, पौष्टिक आणि पचनास सोपा असा आहार घ्यावा. तर पचनास मदत करणारे आणि उष्णता वाढवणारे पदार्थ जसे की भाज्या. तर हा जो विषय आहे आहाराचा, तर तो स्तनदा गरोदर मातांसाठी देखील उपयुक्त आहे. शिवाय इतर ज्या काही माता वगैरे उपस्थित असतील तर त्यांच्यासाठी देखील ही माहिती उपयुक्त ठरू शकते. तर भाज्या बघा, पालेभाज्या, तोंडली, दोडका, पडवळ यांसारख्या भाज्या आहारात असाव्यात. तर जास्त करून तर आपण हिरव्या पालेभाज्या आणि सिजनेबल ज्या काही भाज्या उपलब्ध असतील तर त्या जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित मातांना, त्या गरोदर असो स्तनदा असो, तर त्यांना आहारामध्ये घेण्यासाठी सांगायचं आहे. तर त्यानंतर बघा, फळे, या महिन्यात येणारी फळे जसे की आंबा, जांभूळ, लिची आणि कलिंगड खाणे फायदेशीर आहे. या व्यतिरिक्त देखील या महिन्यामध्ये जे काही फ्रूट्स उपलब्ध असतील किंवा लिंबू वगैरे असेल, असं लिंबूवर्गीय फळे वगैरे असतील, तर त्यांचं देखील आहार समावेश करायला आपण उपस्थितांना सांगायचं आहे. आणि त्यानंतर धान्य बघा, ज्वारी, बाजरी, तांदूळ यांसारखी धान्य आहारात असावीत. डाळी, मूग, मसूर, चवळी यांसारख्या डाळी आहारात घ्याव्यात. तर या व्यतिरिक्त जरी इतर ज्या काही डाळी वगैरे आहेत तर त्या देखील प्रोटीनचे स्रोत असतात, तर त्या देखील आपण घ्यायला सांगायचे आहेत. त्यानंतर पेय बघा, गरम पाणी, लिंबू प्यावे. मसाले, ओवा, जिरे, हिंग आणि आल्याचं आपण आहारात समावेश करायचा आहे. द्रव पदार्थ तर भरपूर प्रमाणात पाणी, तसेच ताक, लिंबू सरबत वगैरे असेल तर हे देखील आपण घ्यायला सांगायचं आहे. तर त्यापुढील माहिती बघा, नारळ पाणी यांसारखे पेय घ्यावे. फक्त उकडलेले अन्न आणि भाज्या, पातळ भाजी, उकडलेले अन्न खाणे योग्य आहे. तर या महिन्यात टाळावयाचे पदार्थ तर जड आणि मसालेदार अन्न, तळलेले पदार्थ तसेच आणि अतिमसालेदार अन्न घटक टाळावेत. शिळे आणि उघडे अन्न, पावसाळ्यात अन्न लवकर खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे शिळे आणि उघडे अन्न खाणे टाळावे. जंक फूडमुळे पचनात समस्या येऊ शकतात, त्यामुळे ते टाळणे चांगलेच. तर या व्यतिरिक्त इतर महत्त्वाच्या गोष्टी देखील आपण सांगायच्या आहे की नियमित व्यायाम करा, त्यामुळे पचनक्रिया सुधारते. तर पुरेशी विश्रांती किंवा झोप, तर झोप योग्य त्या प्रमाणात घेणं देखील आवश्यक आहे. या व्यतिरिक्त डॉक्टरांचा सल्ला, जर तुम्ही काही आरोग्यविषयक समस्या तुम्हाला जाणवत असेल तर त्याविषयी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
प्रत्येकाची शारीरिक गरज वेगळी असते, त्यामुळे आहारात बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आणि नेहमीप्रमाणे बैठकीच्या शेवटी आपण उपस्थित मातांची नावे आणि त्यांची स्वाक्षरी घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.